नमस्कार. प्राध्यापक डॉक्टर सुरेश मेणे लिखित मनाचे श्लोक अध्यात्माची पाऊलवाट या पुस्तकाचे क्रमशः वाचन. आजचा भाग. विठोने शिरी वाहिला देवराणा, तया अंतरी ध्यास रे त्यासी नेणा, निवाला स्वये तापसी चंद्रमोळी, जीवा सोडवी राम हा अंतकाळी. याही श्लोकामध्ये भगवान शंकराचेच उदाहरण समर्थांनी आपल्यासमोर ठेवले आहे. सर्व संत, सर्व महात्मे, सर्व वारकरी संप्रदायातील विठ्ठलाचे भक्त त्यांनी त्यांच्या अभंगातून, गाथेतून, श्लोकातून विठ्ठल महिमा वर्णन केला आहे. आजही 21व्या शतकातही पंढरीची वारी अविरतपणे सुरू आहे. सर्व भक्त मंडळी विठ्ठलाला भजतात, त्याचे गुणगान करीत असतात, त्याची करुणा भाकत असतात. समर्थ म्हणतात, अशा सर्वांचा लाडका विठुराया सुद्धा शंकराला भजतो. त्यांनी म्हटले आहे, शिरी वाहिला देवराणा. प्रत्यक्ष शंकराला त्यांनी डोक्यावर घेतले आहे, म्हणजेच त्यांचे गुणगान स्वतः विठ्ठलही करतायत. एखाद्याचा आपण जेव्हा गुणगौरव करतो, याचाच अर्थ त्याला डोक्यावर घेऊन नाचतो किंवा त्याला डोक्यावर घेतो असे म्हटले जाते. समर्थ आपल्याला सांगतात की समस्त वारकरी पंथाचा देव त्या विठ्ठलाने सुद्धा शंकराचे गुणगान केले आहे. अशा भगवान शंकराच्या अंतःकरणात सुद्धा रामनामाचाच ध्यास आहे. समर्थांचं असं म्हणणं आहे की तुम्ही आम्ही तो जाणून घेत नाही, समजून घेत नाही. त्यासी नेणा असा शब्द प्रयोग त्यांनी केला आहे. आपण तो जाणून घेतला पाहिजे असा समर्थांचा आग्रह आहे, कारण आपल्या उद्धाराचा तो एकमेव मार्ग आहे. ज्या अर्थी भगवान शंकर सुद्धा आदराने रामनाम घेतात, त्या अर्थी त्यात काहीतरी तथ्य असले पाहिजे हे आपण जाणून घेतले पाहिजे. भगवान शंकरांनी जसा रामनामाचा ध्यास घेतला तसाच ध्यास आपणही घेतला पाहिजे. शंकरजी भोळे आहेत, परंतु अत्यंत रागीटही म्हणजेच तामसी आहेत. रागावले तर तिसरा डोळा उघडून सारी सृष्टी भस्म करू शकतात. अशा शंकरजींनी सुद्धा रामनाम घेऊन आपला दाह शांत केला आहे. इतर कशानेही न थांबणारा दाह त्यांनी रामनामामुळे थांबवला आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. प्रत्यक्ष शंकरजींना ज्या रामनामाचा आश्रय घ्यावा लागला, ते रामनाम किती महत्त्वाचे आहे, किती शक्तिशाली आहे हे आपल्या लक्षात येईल. त्यासाठीच समर्थ सांगतात की रामनामाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे अंतकाळी रामच आपल्याला मुक्ती देऊ शकतो. या संसार रूपी सागरातून आपली नौका पैल तीरावर तोच लावून देऊ शकतो. श्री रामनामाचे नामस्मरण हा उद्धाराचा सोपा, खात्रीशीर आणि निश्चित असा मार्ग आहे. करुणाष्टकातही समर्थ म्हणतात, सकळ जनभवाचे आथिले वैभवाचे, जीवलग मग कैचे चालते हे चिसाचे, विलग विषमकाळी सांडिती सर्व भाळी, रघुवीर सुखदाता सोडवी अंतकाळी. हे जरी खरं असलं तरी यासाठी जिभेला रामनामाची सवय पाहिजे. नाहीतर सुख सुख म्हणता आहे दुःख ठाकून आले, भजन सकळ गेले चित्त दुश्चित झाले, भ्रमित मन कळेना हित ते आकळेना, परम कठीण देही देह बुद्धी वळेना. अशी आपली अवस्था होईल. म्हणूनच सुरुवातीपासूनच जर आपण रामनामाची म्हणजे भगवंत स्मरणाची सवय ठेवली तर निश्चितपणे तो राम आपल्याला अंतकाळी सोडवेल, आपला उद्धार करेल, आपल्याला मोक्षाचा मार्ग दाखवेल असा विश्वास समर्थांनी दिला आहे. जय जय रघुवीर समर्थ.